तर गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आज आपण निघालेलो आहे एक छोट्याशा राईडसाठी। आज तारीख आहे 27 जानेवारी आणि सॅटर्डे। तर एक छोटीशी सॅटर्डे राईड म्हणून आपण करतोय। आज सुट्टी होती तर बोललो चला एका राईडला जाऊया आणि तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन येऊया। तर आपण निघालेलो आहे आता महडच्या गणपतीसाठी। तर कसा होतो आपला प्रवास आणि माझे ऑब्झर्वेशन्स पण मी तुम्हाला सांगणार आहे। रस्त्यात काय काय येत आहे, कसा रस्ता आहे जायचा, सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे। तर त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि माझे पहिल्याचे व्हिडिओज तुम्ही बघितले नसतील तर तुम्ही नक्की जाऊन पहिल्याचे व्हिडिओज बघा आणि जर तुम्हाला आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला बघूया कसा होतो आपला प्रवास, जाऊया महडच्या गणपतीला। तर तुम्ही बघू शकता किती खड्डे आहेत या रस्त्याला, या ब्रिजवरती। आणि असा ब्रिज हा खूप दिवस झालेला आहे की असेच खड्डे आहेत त्याला। त्याच्यावरती पॅच मारून मारून त्या लोकांनी ठीक केलेलं आहे, पण रस्ता काय अजून झालेला नाही आहे। तर बघू कधी बनवतात हा रस्ता। तर या बाजूला तुम्हाला दिसतंय ते कोकण भवन आणि मागे आहे ते सिडकोचं ऑफिस आहे बेलापूरचं। आणि हा बेलापूरचा ब्रिज आहे, पण चाललेलो आहे खारघरच्या दिशेने, खारघर पनवेल। आणि मग तसं जुन्या रस्त्याने आपण जाणार आहे महडच्या गणपतीला। हे आहे जी बेलापूर ते पेंढारची जी मेट्रो बनवलेली आहे, चालू झालेली आहे मेट्रो। तो ती लाईन आहे ही बाजूने, जी हायवेच्या बाजूने पॅरलली जाते आणि मग तिथून आतमध्ये वळते खारघरच्या आत साईडला आणि तळोजा साईडला। बघू शकता RBI कॉलनीचं मेट्रोचं स्टेशन आहे। तर स्कूटी घेतल्याच्या नंतर ही पहिली राईड आहे जी मी सोलो राईड करतोय तो, आणि ज्याचा व्हिडिओ आपण बनवतोय। तो बघूया कशी होते ही राईड, पूर्ण एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करणार आहे मी। आणि इथे बघू शकता, हे तुम्ही खालून गेलात ना की तुम्ही खारघरला जाऊ शकता। तसं काल मी बघितलं होतं न्यूज चॅनलमध्ये आणि व्हिडिओज पण बघितलेले की पुण्याला जायचा रस्ता आणि येताना सुद्धा खूप ट्रॅफिक आहे, कारण मनोज जरांगे जे आलेले आहेत मुंबईला, त्यामुळे सगळे येण्याचं ट्रॅफिक पण खूप वाढलेलं आहे। बघू शकता तुम्ही, सगळे झेंडे लावून येत आहेत। तो ते त्याच ह्याच्यासाठी येत आहेत, आरक्षणाच्या ह्याच्यासाठी। तर बघूया आपल्याला ट्रॅफिक लागणार आहे की नाही। मजा येणार आहे आज, तुम्हाला देखील आवडेल हा व्हिडिओ। तर आपण भेटूया पुढे। आपण ट्राय करणार आहे की 60-70च्या वरती जायचं नाही आहे, जसा आपला रूल आहे। तो तुम्ही सुद्धा असं कधी एकटा ट्रॅव्हल करत असाल किंवा एकटा राईडला वगैरे कधी जाल तर नेहमी लक्षात ठेवा की स्पीड नेहमी कंट्रोल ठेवा, जेणेकरून आपण सेफली घरी पोहोचू। मजा देखील तेवढीच करा, बट सेफ्टीसुद्धा तेवढीच फॉलो करा। तो आता आपण पोचलेलो आहे पनवेलला। तुम्ही बघू शकता फर्स्ट फाटा आहे हा खालचा। इकडनं आपण राईट घेणार आहे, पुढून सिग्नल लागलाय।
तो राईड घेऊन आपण पनवेल सिटीमधून जो ब्रिज जातो तो ब्रिज क्रॉस करून आपण जाणार आहे पुढे जुन्या रोडला. बाईक असली ना की हा फायदा असतो. आपण गाडी तर अशी मधून काढू शकत नाही, बट बाईक असली की कसं आपल्याला डायरेक्ट पुढे जाता येतं असं मधून मधून. हा जो सिग्नल आहे ना हा खूप मोठा असतो. सो जर गाडी तुमची इथे या सिग्नलला अडकली फोर व्हीलर तर तुम्हाला डबल सिग्नल लागण्याची शक्यता असते. आणि खूप मोठा सिग्नल आहे हा, कारण कसं इकडे 6-7 रस्ते मिळतात. सो त्याच्यामुळे सिग्नल मोठा लागतो. सुटलेला आहे सिग्नल, आपण जाऊया आणि पुढनं आपल्याला राईड घ्यायचा आहे. तर मी आहे ना एवढे खूप दिवस झाले बघतोय की मला ग्लव्ज घ्यायचे होते, बट ग्लव्ज काय असे घेता आले नव्हते आपल्याला. तर ह्या रस्त्याला आहे ना छोटे छोटे दुकानं आहेत, म्हणजे गाड्या लावतात, त्यांच्याकडे ग्लव्ज असतात, हेल्मेटवाले वगैरे आहेत त्यांच्याकडे. तर आपण बघूया कुठे आपल्याला ग्लव्ज भेटत आहेत का चांगले, आणि जर भेटले तर घेऊ आपण ग्लव्ज. बघू शकता असे छोटे छोटे दुकानं लागतात. तो लास्ट टाईम पण मी जेव्हा माझी नवीन एनटॉप घेतली होती तेव्हा मी ग्लव्ज घेतले होते, ते पण इथूनच घेतले होते. तो बघूया पुढे दुकान आहे का कोणतं आणि घेऊया मग त्यांच्याकडून. आहेत दुकानं तर दिसत आहेत आपल्याला, चला विचारूया कितीला देतात ग्लव्ज आणि कसे आहेत ग्लव्ज ते बघूया. जर कोणते चांगले वाटले तर आपण घेऊ. आता ग्लव्स कैसा है? ये आपण हे ग्लव्स घेतलेले 300 रुपयाला. हे काय असे ग्लव्ज घेतलेले आहेत आपण 300 रुपयाला. थँक्यू. असे काय आहेत ग्लव्ज आपले, तो घेतलेले आहेत ग्लव्ज. ठीकच वाटत आहेत मला. 300 रुपयाच्या हिशोबाने म्हणजे जास्त होते पैसे 300 रुपये, बट कसं आहे की आपण ऑनलाईनला घेतो तेव्हा मला हे ग्लव्ज सेम प्रोवायकरचे जे होते ते 250 रुपये वगैरे दाखवत होतं, 269 रुपीज. सो 300 रुपये 40 रुपये त्यांना जास्त दिले. बट रस्त्यावरती जे लोक धंदा करतात ना, सो त्यांना थोडी हेल्प पण झायला पाहिजे. कारण कसं असतं, जसं तो बोलला कि हमें 1 डजन वगैरह ग्लव्स लेके आते तो उसमें परवड़ता नहीं है, और ऑनलाइन में उनके पास इतना स्टॉक रहता है. ते बरोबरच आहे, त्याच्याकडे जास्त स्टॉक असतो त्याला परवडतं. बट हे छोटे जे धंदे करतात त्यांच्यासाठी थोडे 30-40 रुपये एक्स्ट्रा दिले तरी काय होत नाही, त्यांना तेवढी हेल्प होते. तो मी एकदाच पहिल्यांदाच त्याला 300 बोललो, तो मानला, म्हणून मी त्याच्यानंतर अजून बार्गेनिंग केली नाही. तर आता आपण पोचलेलो आहे पनवेलला. आपण या ब्रिजने जाणार आहे. तर हा ब्रिज जो आहे तो पनवेल सिटीला बायपास करतो.
कसं आहे ना, तुम्ही इथे आलात ना जर पनवेलला, तर ब्रिज उतरल्याच्यानंतर सिग्नलच्या नंतर तुम्हाला इथे पंचमुखी हनुमान मंदिर लागेल. इथे आत्ताच जस्ट पाया पडलो आणि निघालो आहे आपल्या पुढच्या प्रवासाला. तर पंचमुखी मंदिर जे आहे ना हनुमानचं, ते खूप जुनं आहे. ते नेहमी आपला जेव्हा हा ब्रिज नव्हता तेव्हा पण आम्ही गावी जायचो वगैरे, ते ह्याच रस्त्याने जायचो, तेव्हापासून बघायचो हे मंदिर आणि नेहमी दरवेळी जातो तेव्हा गाडीतूनच पाया पडतो. पण आज आपण स्कूटीने चाललेलो आहे राईडला, तर बोललो उतरून पाया पडूया. पाया पडलो जर आणि निघालेलो आहे पुढे. बघू इथे थांबू आणि एक चहा मारू कटिंग. अरे एक चहा द्या ना कटिंग. आपण चहा घेतलेला आहे. शेअर सगळ्यांना आणि चहा पिऊन भेटतो तुम्हाला. ठीक आहे. आता मस्त कडक चहा पिऊन निघालेला आहे आपण. हा जो रस्ता आहे ना वरून येतोय तो येतो JNPT वरून. आपल्या उलव्यावरून पण आपण जाऊ शकतो त्या रस्त्याला. जर आपण उलव्याच्या त्या रस्त्याने आलो असतो तर इथून आपण पुढे कनेक्ट झालो असतो या रस्त्याला. कम्पॅरेटिव्हली नाही, ह्या पॅचमध्ये थोडंसं ट्रॅफिक असतं ट्रक्सचं, कारण JNPT वरून इथे येतात आणि ह्या ब्रिजनंतरचा जो एक लेफ्ट जातो तो जातो एक्सप्रेस हायवेला आणि हे ट्रक जे आहेत ते तिथून जाऊन कनेक्ट करतात एक्सप्रेस हायवेला. मग हा एवढ्या पॅचमध्ये तुम्हाला ट्रॅफिक दिसेल. अरे जरा हेल्मेट वापरत जावा ना. हो, कुठं चाललाय एवढ्या स्पीडमध्ये? बघा कसा चाललाय बघा तो, पांढऱ्या पट्टीच्या बाहेरून, आणि ते पण एवढ्या स्पीडमधून चाललाय आणि हेल्मेटसुद्धा नाही आहे. आणि वरून ओल्ड पुणे हायवे. पोलीसवाले समोर उभे आहेत बघा, तरी काही यांना टेन्शन नाही, घाबरत सुद्धा नाहीत. अरे पोलीसवाल्यांना नाही तरी स्वतःच्या जीवाला तरी घाबरा जरा. कसला पळवत चाललाय बघा तो, नुसतं सगळ्यांना कट मारत जातोय. नॉनसेन्स लोक असतात ना कोण कोण. त्याला जाऊ द्या, आपण आपलं रक्त जळवून काय फायदा नाही याच्या मागे. मी तुम्हाला बोलत होतो, मला खूप आवडतो यार हा रस्ता. या गाडीवर, या रस्त्यावरती गाडी चालवायला जी मजा येते ना, बाप एक्सपिरियन्स आहे. चला जरा एक तुम्हाला ट्रान्झिशन दाखवतो. बायकर्सची गँग चाललेली आहे. मगाशी होते ना जे शूज हे करत होते. कॉर्नर मारलेला आहे एक नंबर. आता त्यांनी कितीही पळवू द्या, आपण काय पळवणार नाही आहे. नो इगो ड्रायव्हिंग. आपण आपल्या स्पीडनेच जाणार आहे, आरामात मजा करत करत. किती मस्त आहे. चारी साईडनी तुम्हाला झाडं दिसतील आणि मधून रस्ता. वाव बघा रस्ता बघा मित्रांनो यार. डिवाइन आहे बघा ना. बघा दोन्ही साईडने असं टनल बनलेला आहे आणि मधनं रस्ता.
ते भारी वाटतं ना. खूप वर्ष झाली स्कूटीने हा रस्त्यावरती ट्रॅव्हल केलेलं नाही आहे. आणि नवीन स्कूटी घेतल्यानंतर तर पहिली राईड आहे आपली. म्हणजे खास असे राईड करण्यासाठी म्हणून आपण चाललेलो आहे, नाहीतर लोकलीच चाललेली आहे आपली स्कूटी. इथून लेफ्टला जातो ना रस्ता, तो जातो कर्जतला. तो हा कर्जत फाटा बोलू शकता तुम्ही. चौकच्या पुढूनच तुम्हाला लेफ्टला जायला रस्ता भेटेल. इथून तुम्ही गेला तर कर्जतला जाल. बघा असं नको चालवत जाऊ तो हायवेवरती बिना हेल्मेटचं. हेल्मेट घालत जावा प्लीज. अशांना बघून आहे ना मग दुसरे सुद्धा तेच करतात आणि आपली लाईफ रिस्कवरती टाकतात. सो गव्हर्नमेंटने काही रूल्स बनवलेले आहेत ते तुमच्यासाठीच बनवलेले आहेत, तुमच्याच सेफ्टीसाठी. सो त्याचं पालन करा. तिथे मी लोकलनं ऑब्झर्व केलेलं आहे की कोणच घालत नाही ते हेल्मेट हायवेला सुद्धा. देअर चॉईस, देअर लाईफ. तो महडचा गणपती हा अष्टविनायकामधला एक गणपती आहे, जिथे सर्व भाविक आपले श्रद्धेने पाया पडायला जातात. बट आपण लकी आहोत की आपल्या घरापासून तो हार्डली 60 किलोमीटरच्या अंतरावरती असेल. तो आपल्याला जेव्हा मनात येईल तेव्हा आपण जाऊ शकतो पाया पडायला. आणि आम्ही दरवर्षी तर जातोच. बट आज मी बोललो की एक राईडसुद्धा होऊन जाईल आणि गणपतीच्या पायासुद्धा पडून येऊ. कारण नवीन गाडी घेतल्यापासून कोणत्या मंदिरात असं गेलो नव्हतं गाडी घेऊन. सो आज निघालो. आणि इथेच आपल्याला राईट मारायचं आहे पुढे महडच्या गणपतीला जायला. हा जो रस्ता जातो तो महडच्या गणपतीला जातो. वळलेलो आहे आपण आतमध्ये. आता आपण पोचलेलो आहे महडच्या गणपतीला. आपण आज स्कूटी वरपर्यंत घेऊन जाणार आहे. बघू वरतीपर्यंत घेऊन जाता येते की नाही. तशी घेऊन जाता येते, मी आलेलो आहे खूप वेळा. पण आत्ताच आपल्याला माहिती नाही वरती घेऊन जायला देतील की नाही ते. बघू. वरती नाही जायला दिले. इथे पार्किंगला लावायला सांगितले. इथे लावू आणि मग जाऊ. तो आपण पाया पडून आलेलो आहे आणि प्रसाद सुद्धा घेतलेला आहे.
गर्दी खूप होती, तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवीन मी की गर्दी किती होती. ती लाईन होती खूप, बट लाईनमध्ये लागल्याच्या नंतर आपल्याला व्हिडिओ नाही काढता आला, कारण आतमध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे. सो आता निघालेलो आहे आपण. वाजलेले आहेत 10:26. इकडनं जर आपण राईट मारला तर आपण लोणावळ्याला जाणार आणि आपण लेफ्ट मारायचं आहे आपल्याला. आता घरी जायचं आहे तर परत मुंबई साईडला. आधी कसं व्हायचं ना की मला कॅमेरामध्ये काय बोलायचं ते कळायचं नाही. आता सुद्धा कळत नाही काय बोलू, बट काय आहे ना की असं व्हिडिओ काढून काढून आपल्याला प्रॅक्टिस होऊन जाईल आणि मग आपण चांगल्यापैकी तुम्हाला एक्सप्लेन करू शकू. कारण आपल्याला सवय नसते कॅमेऱ्याशी बोलण्याची. आय नो की मी तुमच्या सर्वांशी बोलत असतो, बट कसं असतं ना, व्हिडिओ काढताना एकटाच असतो, काही टॉपिकच कळत नाहीत, आठवत नाहीत इनफॅक्ट. ते जे दिसत असतं त्याच्यावरती बोलत असतो आपण. बट ट्राय करू आपण पुढे जाऊन, जशी जशी सवय होत जाईल तर आपण व्हिडिओमध्ये सुद्धा चांगल्यापैकी बोलू शकू आणि तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन देऊ शकू. कारण कसं असतं ना, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सो फिंगर्स क्रॉस फॉर दॅट. तर ही बघू शकता तुम्ही किती मोठी मूर्ती आहे. जाताना दाखवत होतो मी तुम्हाला शंकराची मूर्ती. तीच आहे ती. आणि हा जो आहे तो कर्जतचा राईट आहे. आणि इथे बाजूला जे आहे ते मोरबे धरण आहे, नवी मुंबई महानगरपालिकेचं. कळंबा माता मंदिर किती मस्त बनवलं आहे, नवीनच बनवलं आहे. GS हे पण एक स्वप्न आहे आपलं. BMW कधी ना कधीतरी घेणार. GS 1250. तो इथे थांबवलेलं आहे इंडिया बुल्सच्या कॉर्नरला. कदाचित त्या साईडला ट्रक्सची गर्दी झालेली होती, सोडलं आहे. 5 मिनटं थांबवलं होतं. हे आहे कोंडगाव. बघू शकता इथे ट्रॅफिक लागलेलं आहे. खालून एक रस्ता जातोय, जाऊया. ट्रॅफिक फक्त एवढंच होतं. मॅक्झिमम अजून अर्ध्या तासात आपण घरी पोहोचू. तो टाईम झालेला आहे 11:09. आपण 10:26ला मडवरून निघालो होतो. तर बघूया आपण घरी बिल्डिंगच्या खाली किती वेळात पोहोचतो ते. माझा तरी अंदाज बोलतो की आपण एक 11:40पर्यंत पोचायला हवं. आता बघू किती टाईम लागतो. जर तुम्हाला कळंबोलीला जायचं असेल तर तुम्ही हा रोड यूज करू शकता. लेफ्टने जाऊन मग पुढून जाऊन राईटला जावं लागतं.
जिथे तुमचा एअरपोर्ट बनत आहे. आणि जर तुम्हाला नेरूळ साईडला जायचं तर सरळ जावं लागतं. तर चला आपण पुढे जाऊया आणि जिथून आपल्याला उलव्याला U-टर्न मारायचं आहे ब्रिजवरून, तिथे तुम्हाला परत दाखवतो कुठून आपल्याला U-टर्न मारायचं आहे आणि काय आहे ते. सो आता आपण आलेलो इकडे, जिथून आपल्याला उलव्यासाठी लेफ्ट मारायचं आहे आणि ब्रिजवरून U-टर्न मारून आपण उलव्याला जाऊ शकू. तो हा रस्ता आहे, तो सरळ गेला की जो JNPTला आणि या ब्रिजवरतून आपण गोल फिरून गेलो तर आपण जातो उलव्याला. तुम्हाला जर उलव्याला जायचं आहे तर या ब्रिजच्या खालून जावं लागतं आणि मग तुम्हाला लेफ्ट मारावं लागतं. पण आपल्याला जायचं बेलापूर साईडला नेरूळ, तो आपण ब्रिजवरून चाललेलो आहे सरळ. जर तुम्हाला तांबीसला जायचं आहे तर ब्रिजच्या खालून जायचं आणि जर तुम्हाला पुढे नेरूळला जायचं तर तुम्ही ब्रिजवरून जाऊ शकता. इथं तुम्ही बघू शकता हे आहे NMMC ऑफिस आणि हा बघा फ्लॅग बघा, हा बघा. सो जसं मी बोललो होतो आपण आता पोचलेलो आहे आपल्या घराच्या इथे. मी बोललो होतो 11:40पर्यंत पोचू, बट 11:32 झालेले आहेत बघू शकता तुम्ही. सो टायमात आलेलो आहे आपण आणि ऑलमोस्ट 1 तास लागलेला आहे आपल्याला येताना, कारण मी कुठे थांबलो नाही येताना. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की कळवा की पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठचा बघायला आवडेल. तो मी तो ट्राय करीन की तसा व्हिडिओ बनवू शकेन. चला मग भेटूया परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.